देवा भाऊ, तुम्ही आम्हाला एक सांगा ना. मातंबर नेते पडतात, मुख्यमंत्री पद ज्यांनी भूषवले ते नेता पडतोय आणि ते 40-40 वर्ष आमदार असलेले नेते पडताय. ह्याच्या मागचं कारण सत्य काय आहे ते समोर जगासमोर आलंच पाहिजे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर अशी शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे तर बहुमताने आमदार येणार होते. मग त्यांचं झालंच असं कसं? पण हो, नक्की मला तर वाटतं EVMचाच घोटाळा आहे. पण नाही, हे महायुतीचं सरकार जनतेने निवडून दिलेलं नाही. हे सरकार आलं आहे फक्त EVMच्या घोटाळ्यानुसार. कारण की आता देवाभाऊ मागं जिम्मेदारी वाढली आहे. मुख्यमंत्रीपद, डबल गुजरातला आपले प्रकल्प घेऊन जाण्याचा एक मार्ग मोकळा करून दिला आपण. आणि गुजरातला आता आपले प्रकल्प जाणार, मग गुजरातचा कापूस आपल्याकडे येणार आणि आपल्या कापसाला भाव भेटणार नाही. हे ह्या सरकारचं धोरण आहे. मोदी साहेब, तुम्ही आता बिनफिक्री राहा. कारण की आता शेतकऱ्याचे प्रश्न मांडणाऱ्यासाठी सोडलं नाही ना. प्रश्न मांडणार कोण? सगळे पक्ष महाराष्ट्रातून तुम्ही संपवूनच टाकले. कारण की तुमचे जे निदान त्या महाविकास आघाडीच्या 10, 12, 15, 20 जागा आले आणि त्यांच्याकडे विरोधी पक्षनेता बनण्याची क्षमताहीच नाही. तर आता ताण घ्यायचा नाही. आता सगळे प्रकल्प, सगळ्या कंपन्या गुजरातला घेऊन बिनधास्त चालल्या जा तुम्ही. आम्हाला काहीही फरक पडणार नाही आणि आमच्या 18 प्रकट जातीलाही फरक पडणार नाही. कारण की तुम्ही महाराष्ट्र विकून बी टाकला तर आम्ही काही म्हणणार नाही. कारण की आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकरी काय आले भाव केला भाव काही घेणं देणं नसतं. त्याच्यामुळे आवाज उठवायला आता कोणी तयार नाही. जर एवढ्याच गोष्टीचं वाटतंय की ज्या कोरोना काळामध्ये श्री राजेश टोपे यांनी स्वतःची आई बिमार असताना महाराष्ट्राचा विचार केला, तो नेता पडतोय. आणि अचलपूरमध्ये बच्चूभाऊ कडू यांनी अपंगसाठी जे वेगळे उपक्रम योजले ते बच्चू कडूही पडतात. विचार करण्याची गोष्ट आहे. एवढे हर्षवर्धन दादा जाधव जे की मराठा समाजाला आरक्षण भेटण्यासाठी त्यांनी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा दिला, तोही आमदार पडतोय. काहीतरी घोटाळा आहे देवा भाऊ, नक्की सांगा.